मित्रांनो, 2 दिवस झालं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बातमी जोरदारपणे त्याची चर्चा सुरू आहे. ती बातमी काय आहे हे एव्हाना तुम्ही पाहिले देखील असेल. ती बातमी होती मुंबईतील बेस्टची जी काही पतपेढी आहे त्या पतपेढीचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये रात्रीच खेळ चाले याप्रमाणे भाजपनं रात्रीतून गेम फिरवली. आता त्यामध्ये भाजपची सत्ता आली आहे का? तर अजिबात नाही. भाजपची देखील सत्ता आली नाही, तर शशांक राव म्हणून जे काय कामगार नेते आहेत त्यांची बेस्टमध्ये सत्ता आली आहे. मात्र बेस्टचा निकाल कसा फिरवला याच्या बातम्या तुमच्यापर्यंत देखील आल्या. कशा प्रकारे पैशाची पाकिटं वाटली गेली आणि भाजप म्हटल्यानंतर त्यांच्याकडे दाबून पैसा आहे. पण मुद्दा त्याच्या पुढचा आहे. मुद्दा हा आहे की बरोबर बेस्टचा निकाल येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे नेते, इव्हन फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते हे झपाटल्यागत ऍक्टिव्ह झाले, मीडियामध्ये आले आणि त्याने लांब सडक अशा पत्रकार परिषदा घ्यायला चालू केलं. आणि बघा, महानगरपालिकेचं सोडा, मात्र एवढ्या छोट्याशा निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे बंधूंना विजय मिळवता आला नाही. मुंबईमधील ठाकरे बंधूचा जो काय ब्रँड म्हणून तुम्ही ओरडता त्या ब्रँडचा आम्ही कसा बँड वाजवला अशा प्रकारचे कमेंट भाजपचे प्रवक्ते आणि मग त्यांना जोडीला आपले एकनाथ शिंदे आहेतच, त्यांनी पण आम्ही ठाकरे ब्रँडची सगळी हवा काढली अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं. मुद्दा असा येतो की ठाकरे ब्रँड हा काय राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या नावापुरता मर्यादित आहे का? बिलकुल नाही. ठाकरे ब्रँड हे नाव बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आलेलं आहे. मात्र आम्ही ठाकरे ब्रँडचाच बँड वाजवला अशा प्रकारची भाषा एकनाथ शिंदे यांनी देखील केली आहे. असं तो मुद्दा वेगळा आहे. मात्र काल त्याहूनही भयानक अशी बातमी धडकली आणि ती बातमी होती की देवेंद्र फडणवीस यांनी चक्क उद्धव ठाकरे यांना फोन केला. आता ही बातमी तुमच्यापर्यंत सुद्धा आली असेल. म्हणजे इतके धूर्त देवेंद्र फडणवीस आहेत की ज्या पक्षाची वाट लावली गेली, पक्ष फोडला, चिन्ह नाव सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, त्या नेत्याला देवेंद्र फडणवीस फोन करतात. आणि फोन का करतात त्यामागं इंटरेस्टिंग राजकारण आहे. बघा, दिल्लीमध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक सुरू झालेली आहे आणि सुरुवातीला भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार देणार नाही. मात्र ऐन वेळेला इंडिया आघाडीनं उमेदवार दिला आणि उमेदवार देताना तो दिला आंध्र प्रदेशमधला. इथेच खरं म्हणजे भाजपची या ठिकाणी हवा निघाली. आता हवा का निघाली? दिल्लीमधील मोदी यांचं सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार हे काय स्वबळावर सत्तेत नाही. 272चा आकडा गाठता गाठता भाजपची संख्या आहे 240च्या आतमध्ये अडकली. सध्या दिल्लीतील मोदी जे काय पंतप्रधान पदावर जे बसलेले आहेत ना, ते चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे यांच्यासारखे अजून 4-2 आहेत, यांच्या टेकूवर ते पंतप्रधान आहेत. आता जे इंडिया आघाडीने जो उमेदवार दिला ते आहेत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि ते आहेत आंध्रमधले. आणि आंध्र प्रदेशमधले जे काय चंद्राबाबू नायडू आहेत त्यांचे जवळपास 21 का 22 खासदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता ऐन वेळी जर प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली, कारण आपण जर बघितलं ना, दक्षिणेमध्ये प्रादेशिक अस्मिता ही भयंकर आहे. तिथं हिंदी वगैरे असं काही चालत नाही. तिथं त्या राज्याचं जे काही भाषा असते ना तेच जोरकसपणे चालत असते. त्यामुळं त्या ठिकाणी प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली चंद्राबाबू यांचे 20-22 खासदार जर फुटले तर निकाल भयानक असा येऊ शकतो. आणि निकाल जर आपल्या विरोधामध्ये गेला तर त्या ठिकाणी आपली चितू होऊ शकते. आणि याचमुळे भेदरलेल्या भारतीय जनता पक्षानं प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या पक्षाचे जे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना एक टार्गेट दिलंय. आपापल्या राज्यामधील जितके खासदार आहेत ना त्यापैकी जास्तीत जास्त खासदारांना आपल्याकडे खेचा, ओढा, त्यांच्या पक्षप्रमुखांना बोला आणि आम्ही जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान करा म्हणून त्यांना विनंती करा. तुम्ही बघा, म्हणजे धूर्तपणा असा म्हणायचा की आणखी काही शब्द ते आपण या ठिकाणी वापरणार आहे. मात्र ज्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा अख्खा पक्ष संपवला, आज जी अवस्था त्यांनी करून ठेवली म्हणजे, आणि तो संपवला म्हणजे केंद्रामध्ये जे सत्ता आहे आणि ज्या संस्था आहेत म्हणजे CBI असेल, ED असेल, यासारख्या ज्या संस्था आहेत ना त्यांच्या बळावर पक्ष संपवला आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांना ते फोन करतायत. मुद्दा एवढाच या ठिकाणी मला सांगायचा आहे की तुम्ही बेस्ट सारखे पतपेढीचा एका छोट्याशा निकालाचा संदर्भ घेऊन आम्ही ठाकरे ब्रँडचा भुगा वाजवला अशा प्रकारची भूमिका तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येऊन सांगता. तुम्हाला त्या ठिकाणी
थोडासा देखील मोह आवरता आला नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही परत उद्धव ठाकरे यांना फोनाफोनी करता आणि असं सांगता की या निवडणुकीमध्ये तुमच्या खासदारांना आम्हाला मतदान द्यायला सांगा, तुम्ही आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. ते शरद पवार यांना सुद्धा हेच सांगतायत. म्हणजे समोरच्याला काहीही अक्कल नाही, समोरच्याला राजकारण काही कळत नाही, समोरच्याला अजिबात डोकं नाही. अशा प्रकारची एकूणच मानसिकता किंवा एकूणच भूमिका भारतीय जनता पक्षाची झाली आहे का? त्यामुळे आपण इतका सत्यानाश, इतका वाटोळं त्या पक्षाचं केलंय. आपण नेमकं कुठल्या तोंडाने त्यांना सांगावं की तुम्ही आम्हाला मदत करा. मात्र हे सगळं विसरून ते उद्धव ठाकरे यांना फोन करतायत आणि त्यांना असं सांगतायत की या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. आता ते पाठिंबा वगैरे देणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. मात्र आता वरून ज्याला आपण म्हणतात ना आदेश आलाय किंवा झपू लागलाय की जास्तीत जास्त, म्हणजे आता त्याच्यावरून त्यांचं क्रेडिट ठरणार आहे. म्हणजे फडणवीस यांचं काय आहे ना की जास्तीत जास्त जर महाराष्ट्रात मतदान झालं ना तर मग आपला क्रेडिट वाढेल की आपण कसं सगळ्यांना मॅनेज करू शकतो, आपण कसं सगळ्यांना गुंडाळू शकतो. अशा प्रकारची त्यांना एक प्रकारे इमेज त्यांना देखील तयार करायची आहे. मात्र छोट्याशा पतपिढीच्या निकालावरून ठाकरे ब्रँडला कुठेतरी टार्गेट करता करता लगेच दुसऱ्या दिवशी फोन करायचा, तर हे सगळे जर बघितलं ना तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांना फारसं काही राजकारणातलं कळतच नाही. अशा प्रकारची एकूणच त्यांची भूमिका झाली आहे का? तुम्हाला नेमकं काय वाटतं की मुंबईतल्या पतपेढीचा निकालावरून ठाकरेंना टार्गेट करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून आम्हाला पाठिंबा द्या म्हणून सांगायचं, याबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. धन्यवाद.